भीषण कार अपघातात बाप लेकीचा करुण अंत, शाहू मिल चौकात 5 दुचाकींना उडवले। कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती शाहू मिल चौक ते कोठी तीर्थ या मार्गावर शनिवारी दुपारी भरधाव चारचाकीचा थरार घडला। 5 दुचाकींना कारनं फुटबॉलसारखं उडवलं। या भीषण अपघातात वकील मुलीसह तिच्या वडिलांचा करुण अंत झाला, तर दोघे जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। संतप्त जमावानं बेदरकार चारचाकी चालवणाऱ्या 20 वर्षीय तरुणाची धुलाई करत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। दीपक सहदेव वंशे, वय वर्ष 62, राहणार सनगर गल्ली, रविवार पेठ, कोल्हापूर व ॲडव्होकेट भाग्यश्री लक्ष्मण गवळी, वय वर्ष 30, राहणार कसबा बावडा अशी अपघातात मृत्यू झालेल्या बाप लेकींची नावं आहेत। कैवल्य उदय नाईक, वय वर्ष 24, राहणार मंगळवार पेठ, कोल्हापूर, धनंजय करजगार, वय वर्ष 44, राहणार आझाद गल्ली या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे। अपघात प्रकरणी मयुरेश योगेश पाटील, वय वर्ष 20, राहणार 8वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। राजारामपुरी पहिल्या वाहनाला धडक। मार्केट यार्ड इथं पशुखाद्य विक्रेते असलेल्या योगेश पाटील यांचा मुलगा मयुरेश दुपारी 3:30च्या सुमारास राजारामपुरीतील घरातून आलिशान मोटार घेऊन बाहेर पडला। राजारामपुरी येथील जनता बाजारच्या दिशेनं भरधाव जात असताना त्यानं कोपऱ्यावरच एका वाहनाला धडक दिली। या धडकेनंतर संबंधित वाहन चालकासह परिसरातील नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला। या अपघातानंतर भेदरलेल्या मयुरेशनं चारचाकी न थांबवता ती भरधाव घेऊन शाहू मिल चौकाच्या दिशेनं पुढे नेली। त्यामुळे काही वाहनधारक पाठलाग करत असावे या भीतीनं त्यानं शाहू मिल चौकात भरधाव वेगातच वळसा घालत तो कोठी तीर्थच्या दिशेनं गेला। भरधाव वेगामुळे त्याचं मोटारीवरील नियंत्रण सुटलं आणि कोठी तीर्थकडून शाहू मिल चौकाकडे येणाऱ्या एकापाठोपाठ एक अशा 5 दुचाकींना समोरून उडवतच तो पुढे गेला। पहिल्या अपघातापासून वाचवताना मयुरेशनं दुसरा अपघात केला, त्यात दोघांचा जीव गेला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.